नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, विदर्भ व मराठवाड्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या 8 जागांवरती मतदान झालेलं आहे। आणि याच बरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेचे 48 जागा आहेत आणि 48 जागांपैकी परभणी लोकसभा मतदारसंघ एक महत्त्वाचा आहे। आणि मित्रांनो, परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये 26 एप्रिल 2024 रोजी निवडणूक पार पडलेली आहे। मित्रांनो, परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती आणि याचबरोबर वंचित बहुजन आघाडी या तिघांची एक मोठी टक्कर होताना दिसत आहे। मित्रांनो, परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि परभणी लोकसभेच्या या 6 विधानसभा मतदारसंघापैकी कोण्या मतदारसंघामध्ये कोणाला लीड हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक्झिट पोल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर जे की सिट्टी या निवडणूक निशाणीवर त्यांनी आपली परभणी लोकसभेमध्ये आपली निवडणूक लढवलेली आहे। याचबरोबर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार बंडू जाधव जे की त्यांनी आपली निवडणूक निशाणी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे। याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी निवडणूक लढवलेली आहे। 26 एप्रिल रोजी मतदान पार पडलेलं आहे। मित्रांनो, परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातले 4 विधानसभा मतदारसंघ, जिंतूर विधानसभा मतदारसंघ, परभणी विधानसभा मतदारसंघ, गंगाखेड विधानसभा मतदारसंघ आणि पाथरी विधानसभा मतदारसंघ आणि जालना जिल्ह्यातले 2 तालुके जालना जिल्ह्यातले 2 तालुके याच्यामध्ये येतात, ज्यामध्ये परतूर विधानसभा आणि घनसावंगी विधानसभा आणि एकूण 6 विधानसभा मतदारसंघाने बनलेला हा परभणी लोकसभा मतदारसंघ। आणि मित्रांनो, महादेव जानकर, बंडू जाधव आणि पंजाबराव डग या तिघांमध्ये चुरशीची लढाई होताना दिसत आहे। तर मित्रांनो, आता बघूयात की कोण्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला लीड भेटणार आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे जिंतूर विधानसभा मतदारसंघ। आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना लीड भेटताना दिसत आहे। आम्ही स्वतः सर्वे केलेला आहे आणि याचबरोबर मोठमोठे न्यूज चॅनल आणि ग्राउंड सर्वेच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर जे की सिट्टी या निवडणूक निशाणीवर त्यांनी आपली निवडणूक लढवली आहे। आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना लीड भेटण्याची शक्यता आहे, म्हणजेच महादेव जानकर 1 नंबरला राहण्याची शक्यता आहे। 2 नंबरला महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे बंडू जाधव उर्फ संजय जाधव हे 2 नंबरला राहण्याची शक्यता आहे। आणि 3 नंबरला वंचित बहुजन आघाडीचे हवामान अभ्यासक पंजाबराव डग हे 3 नंबरला जिंतूर विधानसभेमध्ये राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मित्रांनो, दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे परभणी विधानसभा मतदारसंघ। आणि मित्रांनो, हा परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये बंडू जाधव यांचा बालेकिल्ला आहे। मागचे 2 टर्म बंडू जाधव हे शिवसेनेकडून इथे यांचं प्राबल्य होतं। परभणी लोकसभेमध्ये हे 2 टर्म खासदार होते, त्यामुळे परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार बंडू जाधव यांचा बोलबाला राहिलेला आहे। त्यामुळे परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव 1 नंबरला राहण्याची शक्यता आहे। 2 नंबरला महायुतीचे उमेदवार रासपा पक्षाचे महादेव जानकर जे की सिट्टी या निवडणूक निशाणीवर त्यांनी आपली निवडणूक लढवली आहे, ते 2 नंबरला राहण्याची शक्यता आहे। आणि 3 नंबरला वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव डग हे राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मित्रांनो, तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे गंगाखेड। आणि मित्रांनो, गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव जे की त्यांनी आपली त्यांची निवडणूक निशाणी मशाल आहे, हे 1 नंबरला राहण्याची शक्यता आहे। आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर राहण्याची शक्यता आहे। याचबरोबर 3 नंबरला वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव डग राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मित्रांनो, आता परभणी जिल्ह्यातील 4था विधानसभा मतदारसंघ म्हणजे पाथरी। आणि पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये टक्कर काटेकी असणार आहे, म्हणजेच महाविकास आघाडीचे महादेव जानकर आणि महायुतीचे उमेदवार बंडू जाधव या दोघांमध्ये
चुरशीची लढाई असणार आहे आणि पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याला लीड भेटल ते जिंकू शकतं, अशा पद्धतीचे एक तर्क वितर्क लावले जात आहेत. पाथरी विधानसभा मतदारसंघामधून आपण कौल जनतेच्या कार्यक्रमांतर्गत लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. यामध्ये पाथरी विधानसभा मध्ये बंडू जाधव आणि महादेव जानकर हे सारख्याच लीडने चाललेले आहेत. त्यामुळे कोणाला लीड भेटेल हेही सांगणं अशक्य आहे, परंतु 1-2 नंबरला ते दोघेही राहण्याची शक्यता आहे आणि 3 नंबरला वंचित बहुजन आघाडीचे पंजाब रोडक राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मित्रांनो, हे झाले परभणी जिल्ह्यातले 4 विधानसभा मतदारसंघ आणि याचबरोबर परभणी लोकसभेमध्ये जालना जिल्ह्यातले 2 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये परतूर विधानसभा मतदारसंघ हा खूप महत्वाचा आहे. आणि मित्रांनो, परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांना 1 नंबरवर राहण्याची शक्यता आहे. त्यांना लीड भेटण्याची येथून शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, महाविकास आघाडीचे बंडू जाधव 1 नंबरला राहण्याची शक्यता आहे. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर 2 नंबरला राहण्याची शक्यता आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे हवामान अभ्यासक पंजाब रोडक हे 3 नंबरला राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा झाला परतूर विधानसभा मतदारसंघातला जनतेचा कौल आणि एक्झिट पोल. आणि आता परभणी लोकसभा मतदारसंघातला शेवटचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे घनसावंगी. आणि मित्रांनो, घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना लीड भेटण्याची शक्यता आहे. गॅरंटीने सुद्धा काही लोक सांगत आहेत की रासपा पक्षाचे महादेव जानकर यांना घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधून 100% लीड भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, जे काही घनसावंगी विधानसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर 1 नंबरला राहण्याची शक्यता आहे. 2 नंबरला महाविकास आघाडीचे बंडू जाधव हे राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर 3 नंबर वंचित बहुजन आघाडीचे हवामान अभ्यासक 3 नंबरला राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परभणी लोकसभा मतदारसंघातला एक विधानसभा मतदारसंघातला कौल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाला कुठे लीड भेटणार हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, आता शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे काही याच्या अगोदर मागचे 2 टर्म जे काही बंडू जाधव आपले त्या ठिकाणी वर्चस्व होतं, त्यांचं 10 वर्ष ते खासदार होते परभणी लोकसभेमध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये. आणि आता मित्रांनो, महायुतीकडून महादेव जानकर यांना परभणी लोकसभेमध्ये उमेदवारी देण्याचं एकमेव कारण म्हणजे ओबीसी कार्ड. कारण की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसी समाज जास्त आहे आणि या ओबीसी फॅक्टरमुळे महादेव जानकर हे स्वतः ओबीसी नेते आहेत. त्यामुळे ओबीसी फॅक्टरमुळे परभणी लोकसभेमध्ये रासपा पक्षाचे महादेव जानकर यांना जागा देण्यात आलेली आहे, जागा सोडण्यात आलेली आहे आणि तशा पद्धतीने ही निवडणूक लढवलेली आहे. परंतु मित्रांनो, आता जे काही आम्ही जनतेचा कौल घेतला आणि जे काही मोठमोठे न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक्झिट पोल सांगण्यात येत आहे, याच्यामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांची सीट निघताना दिसत आहे. यांना लीड भेटण्याची शक्यता आहे. 1 नंबरला ते राहण्याची शक्यता आहे. 2 नंबरला महादेव जानकर राहण्याची शक्यता आहे. 3 नंबरला वंचित बहुजन आघाडीचे पंजाब रोडक राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जनतेचा कौल आणि एक्झिट पोल आपण परभणी लोकसभा मतदारसंघातला जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुर्तास थांबतो. तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद.